वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण लटकनचा अजून एक प्रकार बघू। तर यामध्ये मी सर्वात पहिल्यांदा या पद्धतीने असे स्क्वेअर करून घेतलेले आहेत। हे 2 लटकन लागणार आहेत, त्यासाठी आपल्याला 4 लागणार आहेत स्क्वेअर। आता यामध्ये मी पहिल्यांदा हा रेड कलरचा स्टोन यामध्ये टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कलरचा स्टोन टाकू शकता किंवा अजून दुसरी डिझाइन। मी एक तुम्हाला फक्त आयडिया येण्यासाठी म्हणून एक डिझाइन करून दाखवते। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण या इथून बॉर्डरला चेन स्टिचिंग करून घेऊ। एकदम छान छोटी छोटी चेन स्टिचिंग करायची। पद्धतीने छान आउटलाइन करून घेतली। आता यामध्ये शुगर बीटचे अजून एक आउटलाइन करून घेऊ। या पद्धतीने इथून स्टार्ट करायचं। आपण हा जो स्टोन आहे या स्टोनच्या भोवती गोल राउंड करून घेऊ शुगर बीटच्या सहाय्याने। साधी सिंपल सुई घेतलेली आहे, त्यामध्ये दोरा टाकलेला आहे आणि आता यामध्ये आपण शुगर बीट टाकून देऊन गोल राउंड करून घेऊ। तर या पद्धतीने मी दोऱ्यामध्ये सुईमध्ये ओवून घेतलेले आहेत आणि अगदी जिथून सुरुवात केली होती तिथूनच सुईला खाली घ्यायचं या पद्धतीने। यामध्ये आपण हे गेहूं मोती जे म्हणतात हे या आकाराचे असतात, तर ह्या मोत्यांनी आता छानसा असा राउंड करून घेऊ। किती सुंदर पद्धतीने दिसत आहेत। आता याला आपण उलट करायचं आणि ते फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचं। तुम्हाला दाखवते मी कसं करायचं ते। हे फॅब्रिक ग्लू यासाठी लावायचा, याचे जे शेवटचे जे दोरे असतात ना, ते छोटे छोटे दोरे नाही निघत जेव्हा आपण याला कट करतो तेव्हा। यानंतर या पद्धतीने सगळं कट करून घेऊ आपण। हे आता या पद्धतीने जरी थ्रेडच्या याच्याने हे जे काठ आहेत दोन, हे आपण एकत्र केलेले आहेत आणि हे दोन्हीचं एकत्र करून देऊन या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं। या तिन्ही कडा मी शिवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या कडेमध्ये या इथून आपण ओपन करून देऊन यामध्ये थोडासा कॉटन टाकायचा, कापूस भरायचा। सुंदर दिसतं मग त्यामुळे अजून।
यामध्ये आता मी कॉटन टाकला आणि त्यानंतर ही दोरी पण टाकली, जी आपण लावणार आहोत ती, आणि याला पुन्हा स्टिच करून घ्यायचं उरलेली ती साईडसुद्धा. आता हे या पद्धतीने तयार झालं. आता ही नॉटची दोरी इकडून आहे, याच्या अपोजिट साईडने, या साईडने सुई एकदा खालून वरती घ्यायची. या सुईमध्ये मी हे एक मोती, 2 मोती आणि एक ड्रॉपशिपचा मोती असं टाकून घेतलेला आहे. हे या पद्धतीने सुईमधून ओवून घेतला इकडून. आता त्यानंतर हा जो मोती आहे शेवटचा वाला, याला इकडे घ्यायचं आणि उरलेल्या या 2 याच्यातून पुन्हा एकदा सुई काढायची आणि पुन्हा इथून एकदा स्टिच करून घ्यायचं. हा या पद्धतीने छान असा लटकता हुआ मोती तयार होतो, लटकन छानसा तयार होतो. सॉरी. बघा हे किती सुंदर पद्धतीने तयार झालेले आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.